मवियात आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल. भास्कर जाधव. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलाच धक्का बसला. अविश्वसनीय, अनाकलनीय आणि अस्वीकार्य निकाल असल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांकडून देण्यात आली. महायुतीच्या तत्सुनामीत महाविकास आघाडीचा मोठा धुव्वा उडाला. महाविकास आघाडीला आता विरोधी पक्षनेता बसवणंही शक्य होणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 20 जागांपर्यंत मजल मारता आली. यानंतर मातोश्रीवर महत्त्वाची बैठक घेण्यात आली. महाविकास आघाडीत आमचे संख्याबळ जास्त असल्यामुळे ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा असेल, असे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. या बैठकीत सुनील प्रभू यांची प्रदोत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भास्कर जाधव गटनेते असणार आहेत. विशेष म्हणजे विधिमंडळातील दोन्ही सभागृहांचे संयुक्त नेते म्हणून आदित्य ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. याबाबत बोलताना भास्कर जाधव यांनी मन की बात बोलून दाखवली. राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने सत्ताधारी निवडून आले आहेत. विरोधी पक्ष संख्येने छोटा आहे, तरी पण हा विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना पुरून उरेल. गटनेता म्हणून माझी नियुक्ती केली असून 7 टर्म आमदारकीचा अनुभव आहे. खरं तर माझे म्हणणे होते की आदित्य ठाकरे यांना गटनेता म्हणून नियुक्त करावं, पण उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला आणि त्यामुळे गटनेता म्हणून यापुढे काम करेन, असे भास्कर जाधव म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये संख्याबळ आमचे जास्त असल्याने अर्थात विरोधी पक्षनेता आमचा होईल. त्यात जर मला ही जबाबदारी दिली तर मला नक्कीच विरोधी पक्षनेता व्हायला आवडेल. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आमदारांशी संवाद साधताना ते फडणवीस असेल तरी आपण 20 आहोत, आपण पुरून उरू असं म्हटलं आहे, अशी माहिती भास्कर जाधव यांनी दिली. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.